नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। आज 2 फेब्रुवारी 2025 पूर्ण महाराष्ट्रात मंथन सामान्य परीक्षा पार पडलेले। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिली मराठी माध्यमाचा पेपर त्याची अचूक उत्तर सूची या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर प्रश्न आणि त्याचे उत्तर फक्त सांगणार आहे, कोड कुठल्याही प्रकारचा नाही। फक्त मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आपापला पेपर चेक करायचा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला पडलेली मार्क्स कमेंट करायचे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी मी झूम करून तुम्हाला या ठिकाणी उत्तर, तर मी वाचत बसणार नाही, फक्त प्रश्न आणि त्याचे उत्तर फक्त सांगणार। चला, पहिला प्रश्न जो आहे, मोहोर कशाला म्हणतात? तर आंब्याच्या फुलांना। वरील उत्तरासंबंधी चुकीचे वाक्य कोणते? प्रश्न क्रमांक 2 त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कच्च्या आंब्याला भरपूर रस असतो, चुकीचं वाक्य आहे। खालील शब्दगटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय शोधा। प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तो चांदोबा। प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आहे चित्रातील शब्दाचा अनेक वचनी शब्द पर्यायातून निवडायचा आहे, फुगा, आणि अचूक उत्तर आहे फुगे। चला, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आहे, पानांचा रंग कसा असतो? तर पानांचा रंग या ठिकाणी हिरवा असतो, त्यावरच्या असणाऱ्या कवितेमध्ये या ठिकाणी दिलेला आहे। वरील कविते संबंधित चुकीची जोडी कोणती? तर पिवळा मातीचा, तांबडा रंग मातीचा, पिवळा दिलाय, चुकीचं उत्तर आहे या ठिकाणी। 7वा प्रश्न आहे, खालील पर्यायातील शुद्ध शब्दाचा पर्याय शोधायचा आहे। देऊळ हा शुद्ध शब्द आहे, बाकी शब्द चुकीचे आहेत। 8वा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधायचा आहे। सिंहाच्या हत्तीला काय म्हणतात? तर छावा म्हणतात, लक्षात घ्या। बछडा किंवा बच्चा वाघाचा असतो, शिंगरू घोड्याचं असतं, वासरू गाईचं असतं। पास या शब्दाचा 9वा प्रश्न, पास या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता? तर नापास येणार आहे, पर्याय क्रमांक 3। 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे, खालील प्रश्नात रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर पाऊस, कापूस आणि जवस, पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे। चला, 10वा प्रश्न बघा या ठिकाणी झालेला आहे। आणि 11वा प्रश्न बघा आता, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलेलं आहे विचारलेलं आहे। मग स्वल्पविराम गुलाब नंतर आणि झेंडूच्या नंतर स्वल्पविराम दिलेला आहे, स्वल्पविरामच वापरलाय। पूर्णविराम आहे पण पूर्णविराम या पर्यायामध्ये नाही, त्यामुळे फक्त स्वल्पविराम येणार आहे, पर्याय क्रमांक 3। सैनिकांच्या समूहाला काय म्हणतात? तर या ठिकाणी पलटण पण म्हणतात आणि पथक पण म्हणतात, दोन्ही पण आहे, अ आणि ब असणार, पर्याय क्रमांक 1 आहे। 13वा प्रश्न, घोडा या प्राण्याचा निवारा कोणता? तर घोडा पागा किंवा तबेला म्हणतो आपण। 14वा प्रश्न, बाळ गंगाधर टिळक यांना कोणत्या नावाने संबोधलं जातं? तर लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 4। 15वा प्रश्न, सदन या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे। सदन म्हणजे गृह, घर, आलय, निवास अशा अर्थानं, पर्याय क्रमांक 1। 16वा प्रश्न आता विभाग 2 गणितचा आहे। या ठिकाणी गणिताची उत्तर मी सांगतोय, सोपा आहे, तोंडी उत्तर आहे, त्यामुळे काही स्पष्टीकरण वगैरे या ठिकाणी द्यायची काही गरज नाही। 57 ही संख्या अक्षरात कशी लिहायची? पर्याय क्रमांक 1 येतोय। 17व्या प्रश्नाचं खालीलपैकी लहान चित्र कोणते विचारले? तर पर्याय क्रमांक 3 येतोय। एका पुस्तकाची किंमत 10 रुपये, तर त्यासाठी 5 रुपयांची एकूण किती नाणी? 10 रुपयामध्ये 2 नाणी असणार, पर्याय क्रमांक 2। 19वा प्रश्न, वर्तुळ आहे, तर सोबतच्या आकृती पहा, दिलेल्या आकृतीसारखा आकार असणाऱ्या वस्तूचे नाव पर्यायातून निवडायचं आहे। तर वर्तुळ बांगडेचा पण आकार असतो, चाकाचा पण आकार असतो, ब आणि ड, तर अशा पद्धतीने असणारा पर्याय क्रमांक 4 आहे। पहिलीच्या विद्यार्थ्याच्या मानाने प्रश्न उपपर्याय दिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी उत्तर चुकत आहे, पण काही विद्यार्थ्यांनी सुंदर असे पेपर सोडवलेले आहेत। खालीलपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस असतात? तर जुलै महिन्यात 31 दिवस असतात, पहिला पर्याय क्रमांक आहे। 31वा प्रश्न, घड्याळात 4 वाजता मिनिट काटा या अंकावर असेल, मिनिट काटा विचारलाय त्यामुळे तो 12 अंकावर असणार आहे। तास काटा असता तर 4 वर आला असता। एक शतक बरोबर किती दशक? तर 10 दशक, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 23वा प्रश्न या ठिकाणी आहे, खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत म्हणलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे। 19 नंतर 28 आणि त्यानंतर 32 आहे, तर या ठिकाणी उतरत्या क्रमाने, ह्या कसल्या त्या चढत्या क्रमाने आहेत, त्यामुळे उतरत्या क्रमाने लिहिलेले नाहीत म्हणलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार आहे। पुढे काय म्हणले, 61 ते 80च्या या संख्यांमध्ये 7 अंक दशकस्थानी असणारी एकूण संख्या किती? तर 10 संख्या आहेत, पर्याय क्रमांक 1। 25वा प्रश्न बघा काय आहे, तर खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर 15 पेक्षा जास्त येईल? तर 9, 8, 17, पर्याय क्रमांक 4 येते। सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून
करा. दिलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. सीताफळ हे फळ असणार आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती? सीताफळ आवडणाऱ्या 1 2 3 4 5 5 आहे पर्याय क्रमांक तिसरा. चला, या ठिकाणी ऑलरेडी मी उत्तर काढलेले पण चुकू नये म्हणून मी काय करतोय, या ठिकाणी उत्तर सांगतोय तुम्हाला. खालील पर्यायातील योग्य विधान कोणते? तर एका दिवसाचे 24 तास असतात हेच विधान योग्य, बाकी सगळे चुकीचे आहेत. 7 व 3 हे अंक एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या 37 होते, पर्याय क्रमांक 2. खालील चुकीच्या जोडीचा पर्याय शोधायचा आहे. तर चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तिसरा. 8 मधून 3 गेल्यानंतर 11 येत नाही, तर 8 मधून गेलं 5 याला पाहिजे, 11 दिलेला आहे. 94 या संख्येचा दशक स्थानी अंक कोणता आहे? दशक स्थानी 9 हे पर्याय क्रमांक 4. खालील आकृतीबंध पूर्ण कोणता अंक येईल, कोणती संख्या येईल? 5 10 15 20 25 5 ने वाढत जाणाऱ्या 5च्या पारड्यातील संख्या आहेत. 32 फुली वजा फुली येण्यासाठी त्या ठिकाणी समान अंक आहे, तर कोणता अंक असेल विचारलेला आहे. तर कुठलाही 5 वजा 5 केलं तरी 0 येते, त्या अंकातून तोच अंक वजा केल्यानंतर 0 येतं. 7 6 गेलं 0, 8 8 गेलं 0, पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. सागरजवळ 57 मेंढ्या आहेत, 32 मेंढ्या बाजारात विकल्या, तर त्याजवळ किती मेंढ्या शिल्लक राहिल्या? तर 57 मधून 32 गेलं किती राहिलं? 25 वजाबाकी या ठिकाणी करायचे. पुढचा प्रश्न बघा 34वा. या ठिकाणी खालीलपैकी कोणती वस्तू घरंगळत नाही म्हणले? घरंगळत, गॅस सिलेंडर घरंगळतो, बॉल घरंगळतो, गोट्या घरंगळतात, पण पर्याय क्रमांक तिसरा काडीपेटी सरकते, घरंगळत नाही. एका वर्गात 7 मुले व 6 मुले, त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती आहेत? 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 7 7 13. 9 7 5 या संख्यांचा योग्य चढता क्रम कुठला? 5 7 9 पर्याय क्रमांक तिसरा. 37वा प्रश्न खालील पर्यायातील अयोग्य जोडीचा पर्याय शोधायचा आहे. संख्या दिलेल्या आणि त्या पुढे चित्र दिलेले. अयोग्य जोडी चुकीचा पर्याय कुठला आहे? तर या ठिकाणी 5 चेंडू दिलेत पण त्या ठिकाणी 6 दिले, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. 38वा प्रश्न या ठिकाणी आहे बघा, जरा गतीने घेतोय कारण तुम्हाला जास्त मोठा व्हिडिओ असेल तर आवडत नाही, त्यामुळे पटपट घेतोय. आपलं उत्तर चेक करायचं आहे. स्टॉप करत बघितला तरी चालेल. खालील पर्यायातील सर्वात मोठा असणारी संख्या कोणती? तर 29 येतोय, सर्वात एकक स्थानी 9 हा अंक मोठा आहे. 39वा प्रश्न एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर 9 आहे, पर्याय क्रमांक 2. 40वा प्रश्न सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत? तर 4 त्रिकोण आहेत, पर्याय क्रमांक 1. 41वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या महिन्याचे स्पेलिंग बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे? पर्याय क्रमांक 1 जून, JUNE पाहिजे तर ई दिलेलं नाही, पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. 42वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात वेगळ्या अक्षरात सुरुवात झालेली आहे? तर जे इथं मात्र जी न झालेलं आहे, पर्याय क्रमांक दुसरा. 43वा प्रश्न या ठिकाणी आहे बघा, प्रश्न काय आहे? सोबतचे चित्र पहा, चित्रातील प्राण्याचे नाव शोधायचं आहे. तर हा सिंह आहे, सिंहाला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? लायन म्हणतो, पर्याय क्रमांक 4. 44वा प्रश्न सोबतच्या आकृतीत दिलेल्या शब्दाशी यमक न जुळणारा म्हणलेला आहे, शब्द पर्यायातून निवडायचा आहे. तर बॉलला तर कॉल येतोय, टॉल येतोय, वॉल येतोय, पण पर्याय क्रमांक 2 बॅट येत नाही, पर्याय क्रमांक 2. 45वा प्रश्न खालील शब्दा गटातील फ्रूट कोणते, फळ कोणतं विचारलंय? तर कॅबेज भाजी आहे, चिल्ली भाजी आहे, फळभाजी आहे, ओनियन फळभाजी आहे, पण गोवा पेरू या ठिकाणी फळ येतोय. 46वा प्रश्न सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा शब्द निवडायचा आहे. डान्स करते, नृत्य करते, पर्याय क्रमांक 1 टू डान्स. 47वा प्रश्न खालील पर्यायातून फार्मर व्यवसाय संबंधित असणारा चित्र शोधायचा आहे. तर पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी रोप लावताना त्या ठिकाणी शेतकरी दिसतोय, पर्याय क्रमांक 3. आता पुढचा 48वा प्रश्न या ठिकाणी इंग्लिशचा. रिकाम्या जागी वर्णानुक्रमे येणारे अक्षर शोधायचे. ABCD अल्फाबेट प्रमाण लावलं तर या ठिकाणी EFGHIJK, पर्याय क्रमांक 4. एच आणि के गाळलेला आहे, पर्याय क्रमांक 4 येतोय. खालीलपैकी वाराचे नाव कोणते? संडे, टुडे, फ्रायडे. संडे एक वाराचं नाव आहे आणि फ्रायडे वाराचं नाव आहे. टुडे म्हणजे आज, हा का वार नाही, लक्षात घ्या. संडे आणि फ्रायडे असा असणार, पर्याय क्रमांक 3 ओनली ANC. सोबतच्या दिलेल्या शब्दकोड्यात दोन अर्थपूर्ण तयार होण्यासाठी आता हा लेग आहे आणि आय आहे, LEG लेग आणि EYE दोन्ही ठिकाणी समान अक्षर आहे, ई येणार आहे, पर्याय क्रमांक 4. विभाग 4 आहे बुद्धिमत्ता चाचणी. खालीलपैकी कोणत्या शब्दात एकूण 4 अक्षरे नाहीत म्हणलेलं आहे? सरबत मध्ये आहे, इमारत मध्ये आहे, करवत मध्ये आहे. नाहीत म्हणलेलं पर्याय क्रमांक 3 मध्ये. समीर मध्ये येत नाहीत. सोपा पेपर आहे हा तुमचा, तुम्ही घरी चेक करू शकता, पण काही जणांची काही प्रश्नांच्या बाबत अडचण असते, त्यासाठी तुम्ही काढलेली सगळीच उत्तर बरोबर असतात अशी नाही, त्यामुळं अचूक उत्तर पाहिजे असेल तर हा पेपर चेक करायचा आहे. आणि प्रत्येकाने आपापलं उत्तर चेक करून कमेंटमध्ये तुमच्या बाळाचा किती मार्क पडले आणि कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या केंद्रात आहे सांगायचं आहे.
नंतर जॉन दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे, तर जॉनच्या पाठीमागची दिशा कोणती, तर उत्तरे असणार आहे. पर्याय क्रमांक 53 ते 55 साठी सूचना आहे. पहिल्या व दुसऱ्यामध्ये संबंध आहे, तसा चौथ्यामध्ये संबंध आहे, तिसऱ्या चौथ्यामध्ये संबंध आहे. तर साखर गोड आहे, तर लिंबू काय असतो, आंबट असतो. तुरटी तुरट असते किंवा आवळा तुरट असतो. कारलं कडू असतो. तर गोल काही दिलेलं नाही, चवी दिलेली त्या ठिकाणी. आता या ठिकाणी 54 हा प्रश्नाचं उत्तर आहे बघा. 7 आणि 8 15 अंकांची बेरीज 15 आहे. 9 4 13 अंकांची बेरीज 13. पर्याय क्रमांक चौथा येतोय. 55 तर 55 आहे, 3 रेषा त्रिकोण तयार झाला, तर 5 रेषाचा पंचकोन तयार होणार आहे. पर्याय क्रमांक तिसरा. पायाला डोळा म्हटलं, डोळ्याला हात म्हटले, हाताला कान म्हटले, कानाला नाक म्हटले, तर पाहण्यासाठी कसा उपयोग कराल. पहिल्याला पाहण्यासाठी आपण काय उपयोग करतो, डोळ्याचा. डोळ्याला काय म्हटलेला आहे, डोळ्याला हात म्हटले. पर्याय क्रमांक तिसरा येतोय. पुढील शब्द मालिकेतील चुकीचे पद ओळखाय सांगितलेलं आहे. काय बघा, पुढील शब्द मालिकेत चुकीचं, झेंडू, जाई, जुई, मोगरा, पपई, गुलाब सगळी फुलं आहेत, पपई मात्र फळ आहे. पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला 58वा प्रश्न. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल, तर पाण्यातील प्रतिबिंब पर्याय क्रमांक 2 सारखं दिसणार आहे. प्रश्न क्रमांक 59 ते 61 मध्ये गटातनं बसणारं पद ओळखायचं आहे. म्हैस, शेळी, घोडा येणार आहे. सगळे प्राणी आहेत, पण स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा येतोय, किंवा दूध देणारे प्राणी आणि दूध न देणारा प्राणी. 6 8 7 2 यामध्ये 7 विषम अंक आहे, बाकीचे सम अंक आहेत म्हणून येणार आहे. मूळ संख्यांचा या ठिकाणी तर्क लागत नसतो. त्या ठिकाणी नंतर आता चुकीचं पद पर्याय क्रमांक 3 येते. स्वस्तिक उलटा दिलाय बघा, आणि दिलेले चिन्ह पण समान क्रमांकात आहेत, पण मात्र तिसऱ्यामध्ये नाही. 62वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत सरदार हा शब्द 56 76 असा लिहितात, वास हा शब्द 35 लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत दास हा शब्द कसा लिहाल, तर 75 प्रमाणे लिहाल. 63वा प्रश्न काय, खालील प्रश्न आकृती तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधायची आहे, तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय अचूक आहे. 64वा प्रश्न बघा, या ठिकाणी एका बागेत 11 आंब्याची झाडे रांगेत आहेत, तर मध्यभागीचा झाडाचा क्रमांक किती असं विचारलेलं आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, तर नेहमी आपण मध्यभागीचा क्रमांक काढताना 11 मध्ये 1 मिळवतो, एकूण संख्येमध्ये 1 मिळवला जातो. 12 12ला 2 भागायचं, निमपट करायची. 6वा क्रमांक हा मध्यभागीचा क्रमांक असणार आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर इंग्रजी अक्षरमालात दिलेली आहे. वरील इंग्रजी अक्षरमालेत ए व ई यांच्या बरोबर मध्ये येणारा अक्षर कोणता आहे, तर ए आणि यांच्या मध्ये बरोबर काय येतो, सी येतो. पर्याय क्रमांक 1 हा प्रश्नात गटात जुळणारे पद पर्यायातून निवडायचं आहे. चिमणी, कावळा, पोपट, कबूतर पक्षी आहेत. पर्याय क्रमांक 2. 67वा प्रश्न बघा, या ठिकाणी काय आहे, 16 24 32 8च्या पाड्यात 8 2 16 8 3 24 8 चौक 32 पुढची येणारी कमांड संख्या 8 45 1 येते. नंतर या ठिकाणी 68वा प्रश्न आहे. वर उत्तरे पूर्वेकडे, दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे येणार, आणि वर्तुळच आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येतोय. 13 ऑक्टोबरला रविवार होता, तर त्याच महिन्यात 21 ऑक्टोबरला कोणता वार असेल, पुढचा वार नेहमी 13 अधिक 7 दिवसानं पुढे जातो. 13 आणि 7 20 तारखेला पण रविवार येणार. त्याने विचारलं 21 तारखेला, एक दिवस पुढे रविवार नंतर काय येणार आहे, सोमवार येणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी खाली प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते क्रमांक पद येईल विचारले, तर 31 34 37 40 31 आणि 3 अधिक 3 34 34 आणि 3 37 37 आणि 3 40 43 आणि 3 46. पर्याय क्रमांक 1 येतोय. 3 3 वाढत गेलेल्या संख्येत. 71वा प्रश्न बघा. या ठिकाणी जर तुम्ही इथं काढलं, तर या कोपऱ्यात म्हणजे एक घर पुढे सरकून घटीवत गेलेलं आहे. इथून इथं गेलं, हे रंगवलं, नंतर इथं रंगवलेलं आहे, आता इथलं रंगवणार आहे, असा असणार पर्याय क्रमांक 3 आहे. 72वा प्रश्न बघा. एक चिन्ह कमी होते, स्वस्तिक कमी झालं, त्रिकोण कमी झाला, वर्तुळ कमी झालं, मग राहणार फक्त चौकोनात तिरकी रेष. पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्नाच्या आकृतीची आरशातील प्रतिमा कुठली, तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. शाळेच्या मैदानावर खेळताना 100 रुपये सापडले तुम्हाला, तर तुम्ही काय करायला विचारले, तर शाळेच्या मुख्याध्यापकाकडे काय करणार, तुम्ही आणून जमा करणार आहे. पर्याय क्रमांक 4. तुम्ही खिशात घालून हिंडणार नाही किंवा त्याचे पैसे खर्च करणार आणि मित्रांसोबत खाऊन वाटून घेणार नाही, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 4. आणि या ठिकाणी अंक दिलेत, वरील संख्या मला 7 अंक एकूण किती वेळा आलेला आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 वेळा आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. 75 प्रश्नांची 75 अचूक उत्तर तुम्हाला सांगितलेले आहेत. चेक करायचं, आणि तुम्हाला मात्र 75 किती 75 बरोबर आलेत, किती चुकलेत काय, ह्याला गुणिले मात्र 2 करा, आणि त्यांची मार्क्स कमेंट मध्ये करायचे आहे.
लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं इयत्ता पहिलीचा मंथन प्रधान परीक्षेचा मराठी माध्यमाचा पेपर सोडवून दिलेला आहे. तर कसा वाटला कमेंट करायचे आणि आपापल्या पल्ल्याची असणारी मार्क्स बघून कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत शेअर करा. तर थांबतो. चला बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय. आणि दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी सगळ्या इयत्तेची उत्तरसूची आपल्या चॅनलवरती लगेच मिळणार आहेत. तर चला बाय बाय.